बुलढाणा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याच्या मागणीसाठी बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र पृथ्वीराज गायकवाड यांनी एल्गार पुकारलाय। पोलीस अधीक्षकांचं निलंबन न केल्यास 1 जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही पृथ्वीराज गायकवाडांनी दिलाय। जिल्ह्यात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, हजारो अल्पवयीन मुलींची तस्करी, गोवंश तस्करी, जळगाव सामूहिक बनावट हत्याकांड प्रकरणात पोलीस आणि गृह विभागाची झालेली बदनामी या सर्व कारणांना बुलढाणा जिल्ह्याचे अकार्यक्षम पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे जबाबदार असून ते जिल्ह्यात आल्यापासून मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली असल्याचा दावा पृथ्वीराज गायकवाडांसह शिवसैनिकांनी केला आहे। ही आहे की जिल्ह्यामध्ये चालणारी अवैध दारू, मोठ्या प्रमाणात चालणारे अवैध धंदे, गौ तस्करी, घरफोड्या करणारे जेवढेही चुकीच्या गोष्टी जिल्ह्यामध्ये होत असेल त्या सगळ्या बंद झाल्या पाहिजे। आणि ज्याही पोलीस प्रशासन या गोष्टी जर मागे घालत असेल तर आम्हाला आमच्या एसपीचं निलंबन या ठिकाणी पाहिजे। या प्रशासनामध्ये जे कोणी निगडीत असतील त्या सर्वांचं आम्हाला निलंबन पाहिजे।